नमस्कार. पुण्यातील भर रस्त्यावरील तो व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल. व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक. असं नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय आहे ते पुढे पहा. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आपण गाडी घेतल्यानंतर काहीतरी आपल्या आवडीचे लिहित असतो किंवा घरातील लहान मुलांची नावे तरी किमान टाकतो. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी आपल्याला दिसून येते. जसं की शेरे शायरी, म्हणी, टोमणे यांसारखे दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून, पण गाड्यांच्या मागे अशी वाक्ये लिहिणे हा एक नेहमीचाच ट्रेंड सध्या सुरू आहे. दरम्यान अशाच एका रिक्षाच्या मागची एक पाटी सध्या खूपच व्हायरल होत आहे, जी की तुम्ही पाहून भावूक व्हाल. बाप आणि मुलाचं नातं हे वरून शांत दिसत असलं तरी ते नातं मुळापासून नेहमीच घट्ट असतं. बाबा हा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकरांसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम आपल्यापुढे उभा असतो, आपल्या एका हाकेवर येणारा. आपण सांगण्याआधीच त्याला आपल्याला काय हवंय हे कळतं. अशा वेळी या रिक्षाच्या मागे लिहिलेली पाटी पाहून सगळ्यांनाच आपल्या वडिलांची आठवण नक्कीच येईल. आता तुम्ही म्हणाल, या रिक्षाच्या पाटीवर असं काय लिहिलंय? तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मागून येणाऱ्या कारमधल्या व्यक्तीनं हा व्हिडिओ काढला आहे. यावर असं लिहिलंय की कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे आपला बाप, असं लिहिलं आहे. याचं कारण असं की परिस्थितीमुळे आलेली जबाबदारी. कदाचित हा रिक्षा मालकही याच परिस्थितीतून कधी काळी गेला असावा, म्हणून त्यानं अशा प्रकारे पाटी आपल्या रिक्षाच्या मागे लावली असेल. हा व्हायरल होणारा व्हिडिओ एक पुणेरी या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून अनेकांनी यावर कमेंट देखील केल्या आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं त्याही प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.